नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर दसरा असल्यामुळे म्हणजेच विजयादशमीच्या या शुभ मुहूर्तावर आज शस्त्रपूजन केलं जातं। आमच्याकडे सुद्धा केलं, मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, हे सगळं शस्त्रपूजन आमच्या इथे केलेलं आहे आणि आता आम्ही सर्व आमच्या गाड्यांची वगैरे पूजा करणार आहोत। तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, ही आमच्या घरची लक्ष्मी म्हणजे आमची गाडी। तर आज सकाळी आईने दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर या गाडीची सुद्धा पूजा केली। त्याचसोबत आमच्याकडे अजून 2 गाड्या आहेत छोट्या, जे की एक ॲक्टिव्हा आहे आणि एक पॅशन आहे। तर त्या गाड्यांची सुद्धा पूजा केली। तर या गाडीला आता 7 वर्ष पूर्ण झाले, पण खूप छान आहे आणि आमची खूप लाडकी आहे ती, खूप छान वाटतं। तर अशी आईने गाडीची पूजा केली आणि सगळीकडे प्रथा आहे, दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या घरातील सर्व वाहनांची पूजा केली जाते, सर्व शस्त्रांची पूजा केली जाते, सर्व पुस्तकांची पूजा केली जाते। तर हे सगळीकडेच असतं आणि आजसुद्धा आम्ही हे पूर्ण केलं। तर दसरा म्हणजे काय, तर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दसरा। का मानलं जातं दसरा असा, तर या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता आणि तसंच दुर्गा मातेने सुद्धा महिषासुराचा वध केला होता। तर या अशा 2 महत्त्वाच्या घटनांमुळे आजचा दिवस म्हणजेच दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते। तर आम्ही सुद्धा ती केली। संध्याकाळी सोनं वगैरे लुटलं जातं, नंतर देवीचं विसर्जनसुद्धा केलं जातं। तर असं सगळं काही केलं जातं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर। तर आम्हीसुद्धा ते सगळं केलं। रात्री विसर्जन झालं, पण ते शूट करता आलं नाही, कारण की खूप जास्त पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आम्ही काहीच शूट केलं नाही, कारण जास्त लोक गेलेसुद्धा नाही। तर त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो आमच्या दुकानात, जे की वडापावचं दुकान आहे आमचं। तर मी ते तुम्हाला पुढे दाखवतेच, खूप छान आहे। तर हे बघा मंडळी, हे आमचं दुकान आहे वडापावचं, अगदी वेशवी स्टॉपवर आहे। इथे जवळच RCM कॉलनी आहे, कॉलनी गेटवरच आमचं दुकान आहे, वेशवी स्टॉपजवळ। तर हा दिसतोय का अलिबागकडून येणारा रस्ता, हा अलिबागकडून येणारा रस्ता आहे आणि हा पेणकडे जाणारा। तर हा अलिबागकडून मुंबईकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याच्याच बरोबर तिकडून येताना उजव्या साईडला कान्होजी आंग्रांचा पुतळा लागतो। तिथेच समोर आमचं वडापावचं दुकान आहे, ज्याचं नाव आहे शेळके वडापाव, आणि वडापाव पॅटीससोबत चहासुद्धा इथे मिळतं। तर तुम्हाला जर कोणाला आवडत असेल चहा वडापाव खायला, तर इथे नक्की भेट द्या एकदा। आणि हो, भेट दिल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही इथे आले होते म्हणून। कधी मी सुद्धा असते तिथे, माझे आई वडील असतात आणि कामासाठी मुलं आहेत, तीसुद्धा असतात। तर आधी आईने वडापावच्या दुकानाची पूजा केली, सर्व काही पूजा केली। त्याच्यानंतर चहाच्या दुकानाची सुद्धा पूजा केली। तर आमच्याकडे असं चहाचं दुकानसुद्धा आहे, जिथे सगळं अवेलेबल आहे, तुम्हाला जे हवं ते मिळू शकतं। तर एकदा नक्की भेट द्या। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर गेलो अलिबागला। दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर पप्पांसाठी मोबाईल घ्यायचा होता। तर आम्ही अलिबागला जायला निघालो, दोघंच गेलो होतो आधी। मग जाता जाता हे छान असं दृश्य, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर तिथून जाताना हे थोडंसं शूट मी केलं होतं। त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो एका विवो गॅलरीमध्ये मोबाईल घेण्यासाठी। तर विवो घ्यायचा होता मला, पण तिथे गेल्यानंतर मी माझं मन चेंज केलं आणि त्याच्यानंतर आम्ही बघितला, खूप छान ॲम्बियन्स होता तिथला, स्टाफ पण खूप छान होता, खूप छान वाटलं। आणि मग फायनली पप्पांना बोलवलं आणि एक मोबाईल डन केला, जो की आहे सॅमसंग गॅलक्सी A36 5G, जो की डनसुद्धा केला आणि आम्ही घेतलासुद्धा। खूप छान असा त्याचा कॅमेरा वगैरे खूप छान आहे आणि पप्पांना पण तो खूप आवडला। तर आम्ही फायनल केलं आणि घेतला तो। तर मग त्याच्यानंतर पप्पांनी ओपनिंग वगैरे केली, खूप छान वाटलं। आणि दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर घरात एक नक्की नवीन वस्तू घेऊन यावी असं सगळेच म्हणतात। मग त्याच्यामुळे आम्हीसुद्धा हा मोबाईल यावर्षी नवीन घेतला, तर खूप छान वाटलं। तर व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, माझ्या व्हिडिओ कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, शेळके वडापावला नक्की एकदा भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल। आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही इथे येऊन गेलेले आहात। धन्यवाद।